रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN सावे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजची सेवा आपण देतो वाघबिळला वसंत लीला नावाचं एक खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक कॉम्प्लेक्स आहे, जिथे 2006ला सोसायटी झालेलं हे प्रोजेक्ट असणार आहे। 2006 तर थोडक्यात तुम्ही पकडा की एक साधारणतः 22 ते 25 वर्ष जुनी असणारी ही बिल्डिंग असणार आहे। फ्लॅट जर बघितला तर खूप सुंदर आणि खूप मोठा आणि प्रशस्त असणार आहे। याच्यात तुम्हाला स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या ॲम्युनिटीज वगैरे पण सुंदर आहेत। कॉम्प्लेक्स पण खूप मोठा आणि प्रशस्त आणि मोकळी राखली जागा फिरायला असं त्या पद्धतीचं जुन्या काळात झालेलं पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बांधकाम सुद्धा आहे। आणि तिथेच आपण हा एक 2 BHKचा फ्लॅट काढतोय, ज्याचा कार्पेट जर तुम्ही बघितलं तर आजचे जे 700 कार्पेट 750 कार्पेट असतात, पण हे जुना कार्पेट असणार आहे, मोफा कार्पेट 670चा मोफा कार्पेट असणार आहे। पण फ्लॅट खूप मोठा आणि प्रशस्त आणि चांगला फ्लॅट असणार आहे। आणि मेंटेनन्सचा जर विषय केला तर मेंटेनन्स 3,500 रुपयेच मेंटेनन्स असणार आहे, इन्क्लुडिंग स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्या गोष्टी। आणि ह्या फ्लॅटसोबत विशेष म्हणजे एक कवर्ड कार पार्किंग ही मिळणार आहे। अशाच पद्धतीचा हिरनंदानी इस्टेटला लागून असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। तोच फ्लॅट खरं तर मी आज दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि विशेष म्हणजे फ्लॅटमध्ये जर तुम्ही बघितलं तर उजेड खूप चांगला आहे, कारण की इकडनं जर आपण बघितलं तुम्हाला समोर हिरनंदानी इस्टेट पूर्णपणे दिसते, कारण मध्ये फक्त रोड आहे। पलीकडे गेलं तर हिरनंदानी इस्टेट, अलीकडे आले तर वसंत लीला कॉम्प्लेक्स आहे। फ्लॅटमधनं जर व्ह्यू बघितलं तर हिरनंदानी इस्टेटमध्ये असणारे जे झाडं झुडं आहेत त्या झाडांचा सुपर डुपर चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला इथे नक्की मिळतो। सिक्युरिटी आहे, पाण्याचा प्रॉब्लेम नाही, लाईटीचा प्रॉब्लेम नाही आहे। भाड्यासंदर्भात जर विचार केला तर साधारणतः 25 ते 30,000 रुपये आपल्याला ह्या घराचं रेंटही मिळू शकतं। तुम्ही हॉल बघू शकता, हॉल किती मोठा आणि किती प्रशस्त आहे। तिथून इथपर्यंत आणि इथपर्यंत हा डायनिंगला कोपऱ्यात जर जागा तशी वेगळी डायनिंगला कोपऱ्यात जागा ही खरं तर उपलब्ध आहे। अशाच पद्धतीचा हा 2 BHK आहे। बाहेर जाताना ईस्ट असणार आहे, आतमध्ये येताना वेस्ट आहे, अशा पद्धतीचा आहे। आणि ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला 2 फ्लॅट समोर आहेत, 2 फ्लॅट ह्या साईडला आहे, अधिक एक लिफ्टचं प्रावधान इथं मात्र ऑलरेडी आहे। ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार आहात त्यावेळेला बघा एवढी मोठी जागा, इथे बसायला सुद्धा जागा होईल, एवढी मोठी जागा तुम्हाला इथपर्यंत मिळते। नंतर तुमचा हा बघा इकडे साईडला जर बघितलं तर डायनिंगसाठी स्पेस आहे। ह्या साईडला तसा मोठा भरगच्च तुम्हाला जाणवतो, किती मोठा आणि किती प्रशस्त असा हॉल आहे। फ्लॅटमध्ये खरं काही काम करायची गरज नाही, फर्निचर वर्क जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता। चांगल्या पद्धतीचं नवीन तसं घर बघितलं तर एकदम टकाटक आहे। क्रॉस व्हेंटिलेशन, ह्या साईडला एक मोठी खिडकी आहे आणि ह्या साईडला पण एक खिडकी ऑलरेडी आहे। हे ऑलरेडी डायनिंगच्या किंवा ह्या साईडला जागा ऑलरेडी अशी एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या घरामध्ये मिळते। नंतर आपण ज्यावेळेला ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला प्रशस्त मोठं आणि चांगल्या पद्धतीचं असं किचन आहे, ज्याच्यात गॅस पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे। आणि इकडे ह्या साईडला इथपर्यंत तुम्हाला हा किचनचा पार्ट आहे। फक्त किचनमध्ये मात्र आपल्याला जरा मोडतोड म्हणा किंवा जरा व्यवस्थित फक्त किचनला करावं लागणार आहे, अदरवाईज वरती सगळं ओके आहे। फक्त किचनच्या ह्या ज्या ट्रॉयल्या वगैरे आहेत त्या जरा जुन्या झाल्यामुळे तुम्हाला त्यात काहीतरी बदल करावा लागेल। इथं फ्रीजसाठी व्यवस्थित जागा नीटनेटकी आहे। आणि त्याच्या जस्ट अपोजिटला आलात तर वरती जुन्या पद्धतीने एक हे बनवायचं, स्टोरेज म्हणून बनवायचं, ते स्टोरेज आहे। आणि इकडे आलात तर तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं मोठं आणि प्रशस्त तुम्हाला हे जाणवेल नक्की। ज्यांचं बजेट कमी आहे आणि ठाण्यात तर राहायला यायचं आणि मोठं तर घर पाहिजे, अशाच लोकांसाठी हे घर सुंदर आणि चांगलं असू शकतं। नंतर हा बेडरूम आहे, बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता एक कपाट ऑलरेडी ठेवलेलं आहे, एक सोफा कम बेड ठेवलेला आहे, ह्या साईडला पण सामान ठेवलेलं आहे आणि द स्टँडिंग बाल्कनी विथ AC अशा पद्धती तुम्ही बेडरूमची साईज तुम्हाला जाणवेल किती मोठी आणि किती प्रशस्त आहे। आणि ज्यावेळेला ह्या साईडनं आपण बघणार होतो असं ग्रीन सुंदर असा चांगला व्ह्यू तुम्हाला इकडनं सुंदर व्ह्यू मिळतो ह्या घरामधनं, सुपर एकदम, कारण की एकदम सगळं चांगलं दिसतं इकडनं। बघा जंगल टाईपच आहे, पण त्याच्यामुळे हवा वगैरे शुद्ध तुम्हाला इकडनं नक्की मिळू शकतं। त्या झाडांचे फुलांचा सुगंध येईल, कारण ते जे फुलं आहेत ना ते फुलं रोडवरती बघा गाडींना हार ठेवण्यासाठी वापरतात। ते फुलांचं झाड इकडे पाठीमागं असल्यामुळे ह्या झाडातनं जे फुलं आहेत त्या फुलांचा वास हवेनुसार तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये चांगल्या पद्धतीचा येणारा सुगंध असणार, अशा पद्धतीचं खरं तर हे बेडरूम आहे। त्याच्यानंतर जर आपण इकडे आलो तर इकडे तुम्हाला एक शेवटचा बेडरूम असणार आहे। शेवटचा बेडरूम जरी बघितला तर तुम्ही बेड लागल्यानंतर तुम्हाला 3-4 फूट जागा ह्या साईडला आहे आणि इकडनं जरी बघितलं तर 2-3 फूट जागा आहे। आणि इकडनं पण तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी टाईप ऑलरेडी बाल्कनी आहे, जिथे ACचं डक्ट वगैरे सेट केलेलं आहे। आणि इकडनं मात्र तुम्हाला हिरनंदानी इस्टेट प्रॉपरली दिसतंय। त्याच्यानंतर परत इथं कपाटाची सुविधा आहे, ह्याच्यात काय काम करायची गरज नाही, हे कपाट चांगलं, याला फक्त स्वच्छताची गरज आहे। एक स्वच्छता हे करून घेतलं तर हे कपाट पण तुमचं कामाला येण्यासारखं आहे। आणि जस्ट त्याच्या अपोजिटला इकडं तुम्ही बघू शकता जवळजवळ 5-6 फूट जागा, बेडच्या ह्या साईडला एक AC पण लागलेली आहे। आणि नंतर इथे परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला ह्या साईडला हे दिलेलं आहे। हे आपल्याला बदली करावं लागेल, काही जुन्या स्टाईलचं झालेलं आहे, तर हे बदली केलं तर हे तुम्हाला चांगलं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं। अशा पद्धतीचं खरं तर हा 2 BHKचा फ्लॅट आहे। हे जे मालक आहेत यांनी आता कोट करताना आपल्याला 95 लाख रुपये कोट निगोशिएबल असणार आहे। याच्यात तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घेऊ शकता, OC, CC
सोसायटी, त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटते हा फ्लॅट ज्यांना कमी बजेटमध्ये फ्लॅट हवे असेल त्यांच्यासाठी हा फ्लॅट उत्तम पर्याय असू शकतो. प्रशस्त घर पाहिजे तर हा घर फायनल केला पाहिजे, कारण चांगलं घर आहे आणि 95 लाख निगोशिएबल असणार आहे. तुम्ही बसल्यानंतर याच्यात नक्की कमी होतील. अशाच पद्धतीचे नवे चांगले जुने अजून सगळ्या पद्धतीचे वेगवेगळे घर आपण रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मला असं वाटते की तुम्ही हे सगळं जास्तीत जास्त घरं बघा आणि त्याच्यानंतर जर आवडलं तर मला फोन करा. मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवतो. तो तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.